हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे फ्रेंड्स. फिटनेस म्हणजे केवळ शरीराची सुंदर ठेवण किंवा वजन नियंत्रण नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याचा समतोल असतो. निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीसाठी फिटनेस अत्यंत महत्त्वाचा असतो. तुमच्यापैकी जे कोणी फिटनेस प्रेमी असतील किंवा फिटनेस क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा असेल, तर आजचा आपला एपिसोड तुमच्यासाठी खास आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत साताऱ्यात 30 ऑगस्टला असणाऱ्या फिटनेस ट्रेनर सर्टिफिकेशन या विशेष सेमिनार विषयीची माहिती. ही माहिती जाणून घेण्यासाठी आपण थेट भेट देणार आहोत साताऱ्यातील शाहू स्टेडियमच्या अपोजिट साईडला असणाऱ्या लँडमार्क बिझनेस सेंटरमधल्या एलिट फिटनेस जिमला. चला तर मग एलिट फिटच्या वैभव साठे सरांशी बोलून जाणून घेऊया अधिक माहिती. नमस्कार सर. नमस्कार सर, आजकाल प्रत्येकाला फिटनेस हवाय, पण प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन मिळतं असं नाही. त्यामुळे फिटनेस ट्रेनरची भूमिका नेमकी किती महत्त्वाची आहे? खूप महत्त्वाची आहे. आजची जीवनशैली खूप बदलत आहे. व्यायामाचा अभाव, चुकीच्या खाण्याच्या सवयी, वाढतं वजन आणि लाईफस्टाईल रिलेटेड हेल्थ इश्यूज यामुळे लोकांमध्ये फिटनेसबद्दल जागरूकता वाढते. पण फक्त जिममध्ये जाणं किंवा व्यायाम करणं पुरेसे नसतं. योग्य व्यायाम कोणता, तो किती प्रमाणात करायचा, पोश्चर आणि टेक्निक कशी असावी, व्यक्तीच्या गरजेनुसार वर्कआउट कसा बदलायचा, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि इथेच एका ट्रेंड फिटनेस प्रोफेशनलची गरज निर्माण होते. आणि हीच गरज ओळखून आपण पहिल्यांदा साताऱ्यात IFSI फिटनेस अकॅडमीमार्फत फिटनेस ट्रेनर सर्टिफिकेशन, न्यूट्रिशन सर्टिफिकेशन, पर्सनल ट्रेनिंग फॉर स्पेशल पॉप्युलेशन हे कोर्सेस आणलेले आहेत. सुपर्ब. आजच्या काळात फिटनेस क्षेत्रातील अनेक कोर्सेस मोठ्या प्रमाणात ऑनलाईन आणि ऑफलाईन उपलब्ध आहेत. मात्र ऑफलाईन आणि प्रॅक्टिकल प्रशिक्षण देणाऱ्या कोर्सेसची संख्या तुलनेत कमी आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मिळावा यासाठी आम्ही हे कोर्सेस ऑफलाईन पद्धतीने सुरू करत आहोत. त्याच संदर्भात माहिती देणार सेमिनार येत्या 30 तारखेला हॉटेल राधिका पॅलेस येथे सकाळी 11 वाजता आयोजित केलेला आहे. या सेमिनारला IFSIचे को फाउंडर आणि डायरेक्टर निखिल अष्टावले सर उपस्थित असणार आहेत. ग्रेट. सर, हा कोर्स करण्यासाठी काही विशिष्ट शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक आहे? बिलकुल नाही. फिटनेसची आवड आणि या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यांना फिटनेस ट्रेनर, पर्सनल ट्रेनर किंवा फिटनेस इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे त्यांच्यासाठी हा कोर्स खूप उपयोगी आहे. ओके. सर, या कोर्सचा कालावधी किती असतो? हे कोर्सेस साधारणपणे 3 ते 6 महिन्याचे असणार आहेत. या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल सोबत थेअरीचे शास्त्रशुद्ध ज्ञान दिले जातं. कोर्स पूर्ण झाल्यानंतर 100 मार्काची परीक्षा असते. लेक्चर्स पूर्ण झाल्यानंतर वाहिवा घेतली जाते आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देखील मिळतं. या सर्टिफिकेटच्या आधारे तुम्ही भारतासोबत भारताबाहेरही फिटनेस ट्रेनर म्हणून करिअरच्या संधी मिळवू शकता. आपण IFSI तर्फे प्लेसमेंटबद्दल देखील गायडन्स देतो. डॉक्टर, इंजिनियर यासारखं फिटनेस ट्रेनर हे देखील एक उत्तम आणि व्यावसायिक करिअर क्षेत्र आहे. या क्षेत्रात करिअरच्या संधीची व्याप्ती खूप मोठी आहे. या सर्वांची डिटेल माहिती तुम्हाला सेमिनारच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. हा सेमिनार संपूर्ण जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांसाठी फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. ओ, आय सी. सर, या सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन कसं करता येईल? या सेमिनारसाठी रजिस्ट्रेशन अगदी सोप्या पद्धतीने करता येईल. तुम्ही 97 622 833 71 या क्रमांकावर फोन, SMS किंवा व्हॉट्सअपद्वारे रजिस्ट्रेशन करू शकता. त्याचबरोबर इलाइट फिट जिमच्या इंस्टाग्राम पेजवरून दिलेला QR कोड स्कॅन करूनही तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. अच्छा. सर, मला नक्की खात्री आहे जे फिटनेस प्रेमी आहेत किंवा ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचं आहे ते 30 ऑगस्टचा सकाळी 11 वाजताचा हॉटेल राधिका पॅलेस इथं असलेला हा सेमिनार नक्कीच अटेंड करतील आणि त्यांच्यासाठी तो खूपच फायदेशीर ठरेल. सर, तुमच्याकडून आज आम्हाला खूपच महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तुम्हालाही फिटनेस ट्रेनर म्हणून तुमचं करिअर घडवायचं असेल तर आता पुण्या मुंबईला जायची गरजच नाही. कारण येत्या 30 ऑगस्टला हॉटेल राधिका पॅलेस इथं सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलाय फिटनेस ट्रेनर सर्टिफिकेशन सेमिनार. तो नक्की अटेंड करा. आणि हो, या सेमिनारमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी 97 622 833 71 या क्रमांकावर आजच संपर्क करा. आणि बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची, आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.